नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही निघालेलो आहोत बाहेर. आमची पार्टी आहे आज. पार्टी कशाची आहे तर ते तुम्हाला सांगणारच आहे मी. तर पार्टी आहे, माझं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे. तर फर्स्ट पेमेंट येऊन यूट्यूबचं बरेच दिवस झालं, पण सर्व मुलं नव्हते त्याच्यामुळे एवढ्या दिवस थांबावं लागलं. आता सर्वजण आलेले आहेत तर त्यांना पार्टी द्यायची आहे. तर चला आज निघालेलो आहोत बाहेर जेवायला. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. इथे सर्व मुलांचं सगळं आवरून झालेलं आहे. छोटूच मोठं दिसतंय सर्वांपेक्षा. तर बघा हे इकडे मस्ती करत होते. हे दोघं जण बसलेले आहेत आवरून निघण्यासाठी. हा डान्स बघा किती छान डान्स करतोय. तर सर्व येण्याची वाट बघत होतो आम्ही, त्याच्यामुळे थोडेस पार्टीला लेट झालं. तरी एक जण बाकीच आहे याच्यामध्ये, एक जण नाही आहे. चला निघालेला आहोत आता आम्ही. पोहोचलेला होता आम्ही इथे मसालेदार फॅमिली रेस्टॉरंट. आम्ही यांची इन्स्टावरती रील्स पाहिली होती. ती रील्स पाहून आम्ही आलेलो आहोत. तर चला बघू आता आतमध्ये कसं आहे काय नाही. नवीन काहीतरी ट्राय करूया म्हटलं. तर हे इन्स्टावरती दाखवलं होतं छान छान, बरेच लोकांनी रिव्ह्यू पण चांगले दिलेले होते. तर बघूया म्हटलं जाऊन आपण पण कसं आहे काय नाही. तिथे बसलो मग येऊन आतमध्ये. मग काय मागवायचं काय नाही ठरवत होते मुलं. सगळे तर नॉनव्हेजच खाणार होते, पण त्याच्यात पण अजून काय काय मागवायचं. कोणाला चिकन आवडतं, कोणाला मटण आवडतं. तसं आम्हाला तर मटणच आवडतं, पण आता मुलांचं कसं वेगवेगळं राहतं काही काही, त्याच्यामुळे सगळेजण बघत होते काय. हे बघा ही आहे माझी फॅमिली. त्याच्यामध्ये अजून एक जण नाही आहे. स्टार्टर सांगितलं होतं मसाला पापड, ते येईपर्यंत आमचं काय फोटो व्हिडिओज सुरू होतं. म्हटलं चला काहीतरी टाईमपास येईपर्यंत करूया. तर इथे आलेलं आहे आमचं मसाला पापड. दुसरं काही मागवायचं होतं, पण ते जी थाळी असते त्याच्यामध्ये भरपूर सारे येतं, त्याच्यामुळे आम्ही काही जास्ती मागवलं नाही. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं टाईमपास म्हणून मसाला पापड. इथे आलेली आहे मुलांची मटण थाळी. मी पण मटण थाळीच सांगितली होती, पण मला भाकरी पाहिजे होती त्याच्यामुळे वेळ लागेल बोलले ते. अर्धा तास थांबून पण ते बोलले की तुम्हाला अजून भाकरीसाठी थोडा वेळ थांबायला लागेल. तर इथं छोट्या मुलांनी बिर्याणी मागवली होती, त्याला बिर्याणी खायची होती. बाकी सर्वांनी मटण थाळीच मागवली होती. आणि त्यांनी मेनू कार्डवर पण दिलेलंच आहे की तुम्हाला 15-20 मिनटं वेटिंग करायला लागेल. पण 15-20 मिनटाच्या ऐवजी अर्धा तास 1 तास लावता. यांची ना सर्व्हिस नाही बरोबर. खूप वेळ लावला त्यांनी, खूप वेळ. भाकरीसाठी पण खूप वेळ लावला. सर्वांचं जेवण होत आलं होतं तेव्हा माझी त्यांनी भाकरी आणून दिली. खूप राग आला होता मला. मी त्यांना बोलले माझी थाळी कॅन्सल करा बोलले, तर नाही बोलले येते थोड्या वेळ थांबावं लागेल भाकरीसाठी. म्हटलं आता जाऊ द्या, काय आता काय बोलणार यांना काय नाही. घेतलं खाऊन, मग काय आता गेलो तर झालं. इथे जेवण वगैरे म्हणजे खाल्लं जात नव्हतं, पण खाऊन घेतलं. भूक लागलेली होती. 3-3:30 वाजल्या होत्या, त्याच्यामुळे जाऊ द्या म्हटलं आता काय करणार, कुठे जाणार आणि काय. घेतलं खाऊन. तुम्ही पण रील्स बघून जात असाल तर तुम्ही पण जाऊ नका रील्स बघून. काही काही ठिकाणी असेल चांगलं, काही काही ठिकाणी सांगू नाही शकत. तसं की आमच्यासोबत झालं. आम्हाला मिलमधून इंद्रायणी तांदूळ घ्यायचा होता. त्र्यंबकेश्वरकडेच मिल आहे, छान भेटतात इकडे, एकदम ओरिजिनल इंद्रायणी तांदूळ भेटतं. थोडं थोडं आणायचं असेल तर आम्ही डीमार्टमधून आणतो थोडंसं, पण आम्हाला जास्ती घ्यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही मिलमध्येच डायरेक्ट गेलो आणि इंद्रायणी तांदूळ तिथूनच घेतला. एकदम ओरिजिनल असतं. तर बघा इथे मिलमध्येच आलेलो आहोत, त्र्यंबकेश्वरकडेच आहे. ते मिल शोधण्यासाठी पण खूप फिरलो, कारण आता रस्त्याचे कामं चालू आहेत ना, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो. मग त्याच्यासाठी पण खूप फिरलो आम्ही. त्र्यंबकेश्वरकडे गेलो, तिकडे परत तिथून रिटर्न आलो. तर 1-2 मिल होत्या, पण त्या पण बंद होत्या. मग हे दिसले आम्हाला आणि मग घेतला तांदूळ आणि निघालो. बघा हे पानकोंबड्या कशा आहेत. पानकोंबड्याच आहेत का, तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तर पहिल्यांदाच बघितल्या ह्या कोंबड्या. मुलं बोलत होते पानकोंबड्या आहेत बघा. मुलांना माहिती आहे पण मला माहिती नाही. आणि खूप कडक ऊन होतं ना, मग खूप कडक उन्हाचं थोडंसं थंडगार काहीतरी झालंच पाहिजे. मग थोडंसं फिरून फिरून थोडंसं पोटातलं जिरून गेलं. मग नंतर म्हटलं चला उसाचा रस पिऊया. मग सर्वांनी उसाचा रस घेतला. आम्ही काय दोघींनी हाफच घेतला होता, सर्वांनी फुल घेतला. खूप छान वाटत होतं उन्हाचं थंड थंडगार उसाचा रस पिताना. इतकं बरं वाटत होतं ना. एवढं ऊन होतं त्याच्यामध्ये, असं बाहेर फिरायचं म्हटल्यावर खूप कंटाळा येतो असं उन्हाचं. जेवण वगैरे केलं होतं पण एवढं काय खास नव्हतं, त्याच्यामुळे पोट नाही भरलं. त्याच्यामुळे उसाचा रस पिला आम्ही. 5-5:30 वाजल्या होत्या, नाहीतर जेवण चांगलं झाल्यानंतर असं उसाचा रस काहीच पिलं जात नाही. तर सर्वांनी पिला थोडा उसाचा रस.
खरंच त्यांचं जेवण ना एकदम असं कसं तरीच होतं. जेवणाला आता नावं नाही ठेवू, पण आता जे होतं ते तर रिअल सांगावंच लागेल ना, कारण खूप असे लोक रील्स बघून जाणारे आहेत. त्याच्या मूडहाप झाला ना, त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटत होतं. चला तर जाऊ दे, आता काय पर्याय नाही. कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये नंतर.